संपा सिग्नल, गेम ऑन. मॅचला सुरुवात होतीये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 12:21 पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला हिट केला जातोय. लॉंग ऑनला झेल उडालाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अफलातून कॅच म्हणावी लागेल. बॉडी बॅलन्स केला. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. अफलातून क्रिकेट पाहायला पुन्हा एकदा मिळालं. क्षेत्ररक्षक होता राकेश कोळी, यानं मात्र झेल टिपला आणि पहिला फलंदाज झेल बाद. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन दिलेलं आपण पाहू शकाल, जिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पहिला चेंडू ती पाहायला मिळालं. हा चेंडू फक्त फलंदाजाला बग्याची भूमिका करायला लावणारा कदाचित चेंडू होता की काय असं म्हणावं लागेल. चेंडूवरती वेग खूप चांगला होता आणि अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला आणि त्याचा बाकीचा फायदा हा मात्र फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला होताना दिसतोय. निर्धाव चेंडूवाला, निर्धाव चेंडू येतोय. व्हाईट बॉल, सॉरी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्येला सुरुवात झाली अव्हांतरच्या स्वरूपात आणि तदनंतर येणारा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 6 षटकांचे सामने अलीकडच्या काळामध्ये फास्ट क्रिकेट चालू आहे. खूप दुर्मिळ अशा प्रकारचे सामने पाहायला मिळतात आणि त्यापैकीच एक सामना सध्या आपण अनुभवत आहे, तो म्हणजे मोठीजू प्रीमियर लीगच्या औचित्याने. यावेळचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय. ऑन साइडला हिट केला पण जिथे मात्र एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. बाकीचं काम क्षेत्ररक्षकाने पूर्ण केलंय. राकेश कोळी, ज्यानं मात्र या सामन्यातील सलग दुसरा झेल टिपलाय. विकेट नंबर 2, दुसरा खेळाडू झेल बाद. एकीकडे आहे काव्या एंटरप्राइजेस तर दुसरीकडे आहे मंजिरी इलेव्हन. दोन्ही संघांचा आत्मविश्वास तेवढा दणका असणार आहे, कारण प्रत्येकी एक सामना सुरुवातीला ते जिंकलेत. पण आता इथे मात्र कोणता संघ जिंकणार? लीग स्टेज आहे, परंतु यामध्ये जो संघ जिंकेल तो टॉप 8 साठी क्वालिफाय होईल, टॉप 4 साठी क्वालिफाय होणार आहे. नेक्स्ट बॅट्समन मंगेश भोईर. क्या बात आहे. यावेळचा चेंडू दिशा सुद्धा होती आणि वेग सुद्धा खूप चांगला पाहायला मिळाला. बॅट्समन इथे मात्र आउट झाला. क्लीन बोल्ड होतोय. खेळाडू क्रमांक 3 तिसरा खेळाडू बाद झाला. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाची कंबरडी मोडणारी गोलंदाजी सध्या मैदानात झाली असं म्हणायला वावगं ठरणार नाही. अजय भोईर ज्याच्या गोलंदाजीचं विश्लेषण आपण करूया. अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू विकेट मिळाला.
तदनंतर निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू अव्वांतर आला, चौथा चेंडू निर्धाव, पाचव्या चेंडूवरती विकेट आणि 6व्या चेंडूवरती सुद्धा विकेट आली. आल्या पावली माघारी जावं लागतंय बॅट्समन मंगेश भुईर याला. अप्रतिम गोलंदाजी सध्या मैदानात चालू आहे. मोठी जुई टेनिस क्रिकेटची ए कॅटेगरी कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणून सध्या मैदानामध्ये अजय भोईर देताना दिसतोय. जेव्हा एक गाव 11 हा फॉर्मॅट येतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं मोठी जुई गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू सुद्धा त्या संघामध्ये खेळताना आम्हाला पाहायला मिळतो. आणि आज त्यानं स्वतःची गुणवत्ता काय, अगदी एका गावामध्ये 16 संघ होत असताना सुद्धा मुख्य गोलंदाज म्हणून सध्या या सामन्यामध्ये माझा वापर का केला जातोय हे दाखवतोय. क्या बात आहे. खोला टाकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग कडून मात्र येताना दिसत आहे. तोपर्यंत सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं पहिल्या षटकाची समाप्ती आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पोहली जाते. प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना काव्या एंटरप्राइजेस 3 बाद 2 धावा. आपण 2 षटक हँडल करताना पाहिला असा रोहिदास सध्या आलाय मैदानामध्ये, ज्याच्या गोलंदाचं विश्लेषण आपण केलं तर 2 षटकं ज्याने केली त्यामध्ये 17 धावांनी 1 विकेट केला होता. यावेळचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फ्लाय स्लिप मध्ये येतोय, सिंगल मात्र मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं थोडासा मानसिक दडपण मैदानामध्ये आपल्याला फलंदाजी करणाऱ्या संघावरती पाहायला मिळतोय. याचं कारण असं आहे, सुरुवातीला एक फलंदाज त्यांचा बाद सुद्धा झाला, त्यामुळे कदाचित सुरुवातीला 3 फलंदाज त्यांचे बाद झाले, त्यामुळे उर्वरित येणाऱ्या षटकांमध्ये जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवरती राहून जास्तीत जास्त धावा कशा जमवता येईल यासाठी स्वतःची विकेट सुरक्षित ठेवून मैदानामध्ये खेळ करावा लागणार आहे. बॅकफुट लावून यावेळेस मात्र लॉंग द कार्पेट फटका पाहायला मिळतोय. गवताला अगदी झिंझिंडी आणणारा फटका म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय, लॉंग ऑफ सीमा पार चौकार. एक पूर्णांक 1 षटकाचा खेळ, 1.2 षटकांचा खेळ संपलाय. धावा होत आहेत 7, 3 बाद 7. थोडीशी नाजूक अवस्था आहे. बऱ्याच वेळा असं क्रिकेटमध्ये घडत असतं, बिघडलेलं घडवणं हे तर खऱ्या अर्थानं कलाकाराचं आणि खेळाडूचं काम असतं आणि ते करावं लागणार आहे. बॅट्समन प्रयत्न करतोय, बॅकफुट वरती राहून डीप मध्ये यावेळेस मात्र हिट केला जातोय. चेंडू निघून चला डीप मिड विकेटच्या वरतून, पुन्हा एकदा आलाय या सत्रातील पहिला षटकार. डीजे मधून डीजे मास्टर यांच्या माध्यमातून आपण ऐकत आहात, परंतु नंतर नक्कीच आपण ड्रिंक ब्रेक जेव्हा होईल तेव्हा आपण याच गावातील एक भूषण ज्यांना आपण ऐकणार आहात, सुंदर ज्यांचे गाणी सुद्धा ऐकायला मिळतील, ज्यांच्या आवाजातून अपेक्षा असेल. जाऊया मैदानाच्या दिशेने उर्ध विकेट. यावेळेस पुन्हा एकदा बॅक फुट वरती राहून खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मिड विकेट कडे येतोय. क्या बात आहे. डीप मिड विकेट वरून मिड विकेट पर्यंत पोहोचून चेंडू जज केलाय. विकेट नंबर 4. चौथा खेळाडू आता मात्र काव्या एंटरप्राइजेसचा होतोय झेलबा.
प्रवीण ज्याने बरेचसे सामने मोठीजूळ टेनिस क्रिकेटसाठी खेळलेत आणि जिंकून सुद्धा दिलेत. क्या बात आहे. यावेळेस मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं. अगदी प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सरांचं एक सुंदर असं वाक्य आहे, ते पुन्हा एकदा या चेंडूच्या दरम्यान ऐकायला थोडंसं आठवलं. एकाच किलो वजन गटातील जेव्हा दोन पैलवान समोर येतात ना, तेव्हा कुस्ती रंगली जाते. मैदानामध्ये सुद्धा तसंच आहे. एकाच ताकदीचे दोन खेळाडू एकमेकाच्या समोर उभे टाकलेत. एकीकडे प्रवीण तर दुसरीकडे रोहिदास. दोघांना एकमेकाच्या खुब्या माहिती आहेत, त्यामुळे कडवी झुंज होणार. यावेळेस चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाही. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय. प्रवीण कामोटकरच्या बॅट मधून चौकार. घडायला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक अवघ्या 2 धावा आणि या दुसऱ्या षटकामध्ये रोहिदास वरती आल्या 15 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या होतीये 4 बाद 17 धावा. 4 बाद 17 होत आहेत. कमबॅक केलं असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा मात्र मॅच मध्ये शिरकाव करणारी फलंदाजी सध्या मैदानात चालू आहे. कारण सुरुवातीला येणारा मंगेश कासकर, त्यानंतर रुपेश पाटील, मंगेश भोईर आणि प्रेम भोपी हे 4 खेळाडू बाद झाल्यानंतर जिम्मेदारी जी आली निलेश आणि प्रवीणवर, आणि ती जिम्मेदारी पूर्ण पार पडत असताना सध्याच्या घडीला संघाला पोहोचवतायत ते म्हणजे 17च्या घरामध्ये. वाडायांकडून गोलंदाजी होती. गोलंदाज अजय भोईर. दुसरं षटक ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर आहे. यावेळेस मात्र उडवला चेंडू. बॅट्समन या चेंडूला जज करण्यापासून वंचित राहिला असं म्हणावं लागेल. चेंडू अतिशय वेगाने निघून गेला. खांद्याचा पूर्णपणे वापर करत यावेळेस मात्र गोलंदाज अजय भोईर सध्या गोलंदाजी करतोय. चांगलं क्रिकेट सध्या मैदानात पाहायला मिळतंय. एक गाव आहे, 16 संघ आहेत, परंतु त्याच ताकदीचं तेच क्रिकेट प्रत्येक खेळाडूमध्ये अगदी ठासून भरलं असं म्हणावं लागेल. हा चेंडू स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट पॉइंट कडून डीप कडे चालला. सिंगल मिळाली. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. सिंगल डबल ने सुद्धा इथे धावसंख्या जमू शकते हे सांगणारं सूत्र सध्या मैदानात अवलंबलंय निलेश आणि प्रवीणने. 2 धावा मिळाल्या जातात. धावसंख्या होते 19 धावा होत आहेत. खूप चांगलं क्रिकेट सध्या आपण एन्जॉय करतायत. जेव्हा गावची प्रीमियर लीग असते तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं प्रॅक्टिस पासून वंचित असणारे खेळाडू तुम्हाला जेव्हा मैदानामध्ये उतरतात ना, तेव्हा त्यांची होणारी त्रेधा तिरपीट पाहायला मिळत असते. पण इथे तसं एकही पाहायला मिळत नाहीये. प्रत्येक खेळाडू क्रिकेटशी निगडीत आहे. प्रत्येक खेळाडू मैदानी खेळ खेळतोय आणि प्रत्येक खेळाडू प्रॅक्टिस करतोय. हे मात्र सध्या मैदानात दिसतोय. चांगला चेंडू आला. आणखी एक निर्धाव चेंडूची समाप्ती होती. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट्समन आता मात्र थोडासा बॅकफूट वरती आला असं म्हणावं लागेल. कारण ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला हे खरं आहे. प्रवीणच्या बॅटमधून एक चौकार आला हे खरं आहे, परंतु तदनंतर निलेशला शांत बसवलं जात आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अजय भोईर. 4 चेंडूमध्ये फक्त 2 दिल्यात. यावेळेस पुन्हा एकदा मात्र फसवलं जातं. अवे फ्रॉम बॉडी चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र बॅट्समन अक्षरशः ब्लॉक झाला असं म्हणूया. सलग 3रा चेंडू निधाव. या षटकानंतर ड्रिंक ब्रेक होणार आहे. 12th मॅनने रेडी राहायचंय. रनअप थोडंसं चुकलं जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. डीप मध्ये ऑन साइडला मॅक्झिमम प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केलाय आणि अगदी त्याला अनुसरूनच मैदानामध्ये गोलंदाजी सुद्धा केली जाते. जेर बंद केलंय म्हणावं लागेल फलंदाज निलेश कामोडकरला. कोला टाकला. हा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू शॉर्ट सिल मिड ऑफ कडून मिड ऑफ कडे आला. सिंगल मिळाली जाते. डबल साठी प्रयत्न केला जाईल का? नक्कीच नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा एका धावेतच समाधान मानावं लागतंय. यशस्वी षटकाची सांगता अर्थात 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर काव्या एंटरप्राइजेस या टीमची धावसंख्या होतीये 4 बाद 20 धावा. चला एक सुंदर असं आपण गाणं ऐकत आहोत. युटीसी कॅमेरामॅन थोडासा कॅमेरा फोकस करायचा आहे स्टेज कडे, जिथे आपण ऐकणार आहात मोठीजू रत्नामधील मोठीजूच्या खऱ्या अर्थानं कलाकारामधील आणखी एक असा अनमोल हिरा जो सध्या आपल्या समोर सुंदर असं गाणं घेऊन येतोय. द्रोणगिरी भूषण
भूषण भोयर. पुन्हा एक थोडीशी तांत्रिक अडचण निर्माण झाली, त्यामुळे आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो प्रेक्षकांची आणि गायकांची सुद्धा. पण नंतर पुन्हा एकदा येऊया भूषणजींकडे. मैदानाचा आपण विचार केला तर 3 षटकांचा खेळ संपला आणि मधल्या काळामध्ये जो ड्रिंक ब्रेक झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही आपल्यासोबत जोडले जातोय. आता आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. 4थं षटक आहे. 12:38 होत आहेत आणि 4थं षटक हँडल करण्यासाठी नितेश पाटील याचा वापर केला जातोय. विलेज एंड कडून गोलंदाजी केली जाणार आहे आणि 12 षटकांमध्ये उर्वरित 3 षटक तुम्हाला संपवायचे आहेत. 12 मिनिटांमध्ये उर्वरित 3 षटक संपवायचे आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू खूप चांगला फटका, जागा बनवली आणि मात्र चेंडूला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. अंपायर सिग्नल 6 रन्स. मात्र दिशा दिली, परफेक्ट टायमिंग साधलं आणि मात्र लगावला षटकार. धाबा संख्या होतीये 26 धाबा, 26 रन्स. क्या बात आहे. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड केला जातोय. चेंडू आपण पाहू शकाल. येस आणि मात्र इथे फटका आलाय रिव्हर्स स्ट्रोक. 1 बाउन्स ओव्हर द रो, 4 रन्स. हा चेंडू परफेक्ट जज करता आला नाही, त्याचा फायदा इथे मात्र निलेश आणि प्रवीण या दोघांनी उचलला. 2 पूर्ण केले, धावा होत आहेत 36 धावा, 36 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. यावेळेस स्टेप आउट खेळण्याचा हा प्रयत्न. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडे आलाय. सिंगल मिळाली जाते.
सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावा संख्या होतीये 37 धावा, 37 रन्स. पहिलं षटक फक्त 2, दुसरं षटक 15 आल्या, तिसरं षटक पुन्हा एकदा फक्त 3, चौथं षटक सध्याच्या घडीला धावसंख्येची लयलूट करणारं, जिथं आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 17 आल्यात. स्ट्रायकर आता मात्र येतोय प्रवीण कामोडकर, 2 मध्ये ज्याने 4 केल्यात आतापर्यंत. हितेश पाटील थोडासा मागडा ठरलाय विलेज एंड कडून, चौथ्या क्रमांकाचं षटक. क्या बात आहे, हलक्या हाताने फक्त दिशा दिले चेंडूला. चेंडू शॉर्ट मिड विकेट कडून डीप कडे जात असताना एक समजदारीचं क्रिकेट आपण सध्या मैदानात आपण अनुभवताय, जे प्रवीण आणि निलेश यांच्या मार्फत आपण सध्या पाहतोय. धावा पूर्ण झाल्या त्या म्हणजे 38, अर्थात षटक सुद्धा संपले. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बिघडलेलं घडवत असताना प्रवीण आणि निलेश यांना पूर्ण केल्यात त्या म्हणजे 25 धावांची भागीदारी करणारी सध्या मैदानामध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणारी बॅटिंग मैदानामध्ये आपण पाहता प्रवीण कामोडकर आणि निलेश कामोडकर यांच्या मार्फत. 4 षटकं संपली, धावा होत आहेत 4 बाद 38 धावा. षटक क्रमांक 5 गोलंदाज पुन्हा एकदा वाडा एंड कडून येतोय रोहिदास पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे, यावेळेस मात्र स्टेप आउट खेळण्याचा हा प्रयत्न, अतिशय गुळच्या वेगाने चेंडू आला. जबरदस्त अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक प्रशांत यांच्याकडून. क्या बात आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रशांत यांच्याकडून. आणि 4 धावांचं कन्व्हर्टेशन फक्त आणि फक्त एका धावेत. 3 धावा तब्बल वाचवल्यात प्रशांत यांना, कमबॅक करून दिला असं मी म्हणेन. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारं क्षेत्ररक्षण सध्या मैदानामध्ये केलंय आणि हीच तर खऱ्या अर्थानं फार मोठी उपलब्धी असते एका उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या वतीनं. नितिकेश कडून ज्यूस दिलं जाणार आहे मॅच संपल्यानंतर. गतिहीन एक चेंडू आपण पाहिला जो बॅट्समनला मात्र बीट करून जातोय. लोअर फुलटॉस करण्याचा प्रयत्न होता जो मात्र रोहिदासचा खूप चांगला राहिला. निर्धाव चेंडू होतोय. धाव संख्या होतीये 39 धावा. निलेश कामोडकर ऑन स्ट्राइक. क्या बात आहे, यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये आलाय. चेंडू डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक गडबडला जातोय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सुटलाय. अजयच्या माध्यमातून हा झेल सुटला जातोय. अजय भोईर जिथे होता, उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागते, पण आज क्षेत्ररक्षण करताना त्याने केलेली खराब कामगिरी आणि त्याचा फायदा मिळाला जातोय प्रतिस्पर्धी संघाला, अर्थात काव्या एंटरप्राइजेस संघाला. जीवनदान मिळालंय ते म्हणजे निलेशला. धाव संख्या होतीये 40 धावा. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेल उडाला जातोय. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. विकेट नंबर 5. मोठा धक्का बसला जातोय. काव्या एंटरप्राइजेस संघाचा संघनायक प्रवीण कामोडकर जेलबाद. मार खाला, 15 आल्या होत्या, पण त्या रोहिदासनं पुन्हा एकदा कमबॅक करून दिल्या. धावा आल्यात त्या म्हणजे आतापर्यंत 40 आणि रोहिदासच्या षटकामध्ये फक्त 2 आल्यात आणि महत्वाची विकेट सुद्धा प्रवीण कामोडकरच्या स्वरूपात ज्यानं मात्र मिळवली आहे. 4.4 षटकांचा खेळ झाला. धाव संख्या होतीये 5 बाद 40. मधली फळी सध्या मैदानामध्ये, मिडल ऑर्डर सध्या मैदानामध्ये. नवीन खेळाडू इनॅट नंबर 7 नाव आहे अक्षय पाटील. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे, लॉंग ऑफ कडे खेळला जातो. यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर जाणारा चेंडू, दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. चेंडू लॉंग ऑफ सीमा पार, चौकार.
40 होत आहेत. हा चौकार आला आणि या चौकाराने एक नवसंजीवनी मिळणार आहे अक्षयला. यस, आणि अक्षयच्या बॅट मधून क्षेत्ररक्षकाला बग्याची भूमिका करायला लावणारा हा फ्लॅट स्ट्रोक आलाय, षटकार. पन्नास धावा, अर्धशतक धाव फलकावती लागलं जात आहे. चांगली धावा संख्या येताना दिसते. कधी एखादं षटक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने जाताना दिसतंय, तर कधीच षटक फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जाताना दिसतंय असं आपल्याला म्हणायला लागेल. कारण पहिलं षटक फक्त 2, दुसरं षटक 15, तिसरं षटक 3, चौथं षटक 18 आणि 5वं षटक 12 देऊन गेला. धावा संख्या होतीये 50 धावा. शेवटचं षटक राकेश कोळी याचा वापर केला जातो. राकेश कोळी गोलंदाजा आणि चौथ्या क्रमांकावरती येणारा निलेश कामोडकर सध्या मैदानामध्ये अजून आहे. नाबा 23 वरती खेळतोय. 15 चेंडू आणि 23 धावांची खेळी करणारा निलेश अजूनही मैदानामध्ये आहे. निलेश उर्फ बंटी. यावेळेस मात्र बंटीने डीप स्क्वेअर लेग कडे हा फटका खेळला जातोय, जिथे मात्र प्रयत्न केले, झेल सुटलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आपण म्हणतो, पण इथे मात्र पुन्हा एकदा मात्र झेल मिस केला जातोय. तोपर्यंत मिळत आहे 2 धावा. धावा संख्या पोहोचली जाते 52 वर. 52 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. स्टेप आउट खेळण्याचा हा प्रयत्न होता. इथे मात्र बॅट्समन बीट होतोय. चेंडू चांगला होता, दिशा सुद्धा खूप चांगली पाहायला मिळाली या चेंडूवरती चेंडूची, आणि वेग सुद्धा चांगला होता. परिणामता निर्धाव चेंडू आला. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ या सत्रातील बाकी आहे. 5.2 षटकांचा खेळ झाला. धावा होत आहेत 5 बाद 52 धावा. मंजिरी एंटरप्राइजेस विपक्ष काव्या एंटरप्राइजेस अशी आपण मॅच पाहता. स्टेप आउट खेळण्याचा हा प्रयत्न आहे. झेल उडाला जातो आणि टिपला सुद्धा जातोय. विकेट नंबर 6. बऱ्याच अवधीनंतर ज्या विकेटची खऱ्या अर्थानं वाट पाहत होते ते म्हणजे मंजिरी 11. तो विकेट मात्र मिळाला. निलेश कामोडकर होतोय झेलबाद. आठव्या क्रमांकावर. धावा संख्या आहे 6 बाद 52 धावा. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचे काही क्षणात हाणामारी करावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये 52 धावा. आतापर्यंत 6 षटकांचा सामना आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी 4 षटकांच्या मॅक्झिमम 5 षटकांच्या मॅचेस पाहायला मिळतात. 6 षटकांची ही दुर्मिळ मी म्हणेन गोष्ट झाली. आणि अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटला नवसंजीवनी देणारी स्पर्धा म्हणून या मोठी जुई टेनिस क्रिकेटकडे आपल्याला पाहावं लागेल, जी मोठी जुई प्रीमियर लीग नावानं आपण सध्या पाहतोय. फटका चांगला फॉलोंथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. सिंगल पूर्ण केली जाते या फटक्यावर आणि या सिंगलच्या साह्यानं थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीने फक्त 1 धाव मिळेल. धावा संख्या होते 53 धावा. गुणलेखकाच्या अहवालानुसार या सत्रातील या षटकातील हा शेवटचा चेंडू. बॅट्समन यावेळेस मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. जयंताच्या बॅट मधून हा चेंडू डीप मध्ये चाललाय. पाहता पाहता चेंडू शेवटच्या क्षणाला सीमा पार होतोय. मिळतात 4 धावा. या चौकाराच्या साह्यानं षटक संपलं जात आहे, सत्र संपलं जात आहे. आणि काव्या एंटरप्राइजेस या संघाची धावसंख्या प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना
57 धावा होत आहेत आणि 58 धावांचं टार्गेट हे मात्र सेट केले मंजीर 11 साठी. मधल्या काळामध्ये ब्रेक आहे तर पुन्हा एकदा आपण जाऊया द्रोणागिरी भूषण पुरस्कृत असणारे आमचे भूषणजी यांच्याकडे आपण जात आहोत. भूषणजींसाठी खरं तर इन ऍडव्हान्स मध्ये इथे आमच्यापर्यंत शेखरपूर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे, परंतु परफॉर्मन्स झाल्यानंतर त्यांना ते दिलं जाणार आहे. परी कर गई कैसे जादूगरी नींद नीना को जैसी मौसम था हम पर कभी सरगोशियों का मौसम था हो बदले गुलती गुलपोशियों का मौसम था हम पर कभी सरगोशियों का मौसम था कैसा जुनून ख्वाबों की अंजुमन में था क्या मैं कहूँ मेरी बागपन में था तो इश्क जला तो गुब्बारा फूटा जो खौफ का गुब्बारा अब जीता हूँ मैं लंदन से न्यूयॉर्क और मैं सन फ्रांसिस्को दिल में मेरे है दर्द डिस्को दर्द डिस्को दर्द डिस्को दिल में मेरे है दर्द डिस्को दर्द डिस्को दर्द डिस्को लम्हा लम्हा अरमानों की फरमाइश थी लम्हा लम्हा सूरत की आजमाइश थी लम्हा लम्हा अरमानों की फरमाइश थी लम्हा लम्हा सूरत की आजमाइश थी अब एक रंग गिर गिर के मुझ पे बरसाता अब एक रंग बरसा तो तब तो तरसा था फिर क्यों न हो जो मेरा ओ मेरा सनम दिल भर मेरा दिल दौड़ गया मुझे छोड़ गया वो पिछली जन्म के डिस्को दिल में मेरे है दर्द डिस्को दर्द डिस्को दर्द डिस्को दिल में मेरे है दर्द डिस्को दर्द डिस्को दर्द डिस्को ओ हसीना ओ नीलम परी कर गई कैसे जादू करी
नींद नीना को जे छीन ली है, दिल में बेचैनिया है भरी, ओ हसीना ओ नीवम भरी, कर गई कैसे यारम भरी, नींद नीना को जे छीन ली है, दिल में बेचैनिया है भरी। वाह वाह वाह, क्या बात आहे. जबरदस्त. ज्यांना आपण सुंदर असं गीत ऐकताना पाहिलं, द्रोणागिरी भूषण, भूषण भोईर. आणि भूषण भोईर यांना मात्र शेखर भोईर यांच्याकडून या परफॉर्मन्स साठी एक सप्रेम भेट आली. 500 रुपयाचं बक्षीस आलंय, ते घेऊन त्यांनी जायचं आहे. शेखर भोईर यांना विनंती, आपण हे बक्षीस आपणच द्यावं. सोपं काम नाहीये मित्रांनो. टॉस बॉक्स मध्ये आपण स्वागत करूया भूषणजी भोईर यांचं. द्रोणागिरी भूषण या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलंय या तालुक्यानं, आणि त्यांच्या शुभास्ते केली जाणार नाणेफेक. दोन टीम्स, एकाच नाण्याच्या दोन बाजू. DRV विपक्ष तृष्टी आणि मारवी 11 या दोन संघांमध्ये दोन्ही संघ पहिल्या प्राथमिक फेरीत पराभूत झालेत. तदनंतर आता विजयासाठी रस्सीकेच टॉस केला जाईल. दोन संघांचं भवितव्य हवेत असणार आहे. यस सुरस. टेल इज अ कॉल. हेड. तृष्टी आणि मारवी 11 संघानं नाणेफेक जिंकली. काय डिसिजन आहे? ओके बॅच. गोलंदाजी. समोरचा संघ गोलंदाजी करणार आहे. तुम्हाला प्रथम फलंदाजी आहे. या पिचचा आज आपण जर मैदानाचा विचार केला तर गेल्या 3 दिवस पहिली बॅटिंग करणारा संघ जास्तीत जास्त सामना जिंकताना पाहायला मिळतोय. दुसरी इनिंग करताना सुद्धा विजय पराजय पाहायला मिळेल. काय strategy असणार तुमची? नक्कीच धावा जास्त होतात, पण आम्ही बॅटिंग करू आणि जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. चला, स्पोर्ट्स संघ जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न करणार आहे. विपक्ष टीमला या सामन्यात पराभूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. दिल्या जातील दोन्ही संघांना शुभेच्छा. पाहत राहा MPL सीझन 4 मुडजू प्रीमियर लीगचा हा थरार. यस, थँक्यू. मॅचला सुरुवात होते. सेकंड इनिंगला स्टार्ट झाली आणि पहिला चेंडू आला बॅट्समन राकेश कोळीच्या बॅटमधून चौकार आला. प्रवीण कामोडकर सध्या पहिला गोलंदाजा, राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. सिलिमिड ऑफला झेल उडाला जातोय आणि बाकीचं काम बंटी कामोडकरनं पूर्ण केलंय. विकेट नंबर 1, पहिला खेळाडू झेलबाद. विकेट मिळाली जाते. अफलातून क्रिकेट सध्या आपण एन्जॉय करताय. प्रवीण कामोडकर सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती प्रशांत पाटील. प्रशांत येत आहेत ओव्हर द विकेट. क्या बात आहे. वेग आणि वेगच पाहायला मिळाला. हा चेंडू निधाव येतोय. 6 षटक 58 करायचे, 59 करायचे आहेत, पैकी 9.7 ची सरासरी आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावा आल्यात 1 बाद 4 धावा. डीप मध्ये आपण पाहू शकाल, डीप लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आणि येस, यावेळचा चेंडू स्टेप आडून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातो आणि हा चेंडू सुद्धा निर्धावाला. चांगलं क्रिकेट सध्या आपण अनुभवतो आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी, या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थानं संगीत क्षेत्रातील एक असं नाव आणि खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वानं एक श्री अकॅडमीच्या माध्यमातून अनेक तरुणांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शन केलं आणि पोलीस सारखी खणखणीत पदवी प्राप्त करण्यासाठी ज्या युवकानं अनेक तरुणांना ज्याने एक वेगळं मार्गदर्शन केलंय, असे आमचे बंटी भोपी सर इथे उपस्थित झाले. त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. निखिल भोपी यांचं नाव आहे, ज्यांना बंटी या नावानं खूप प्रसिद्ध आहेत आणि आज इथे उपस्थित राहतात. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने जाऊया, जिथे मात्र या षटकातील शेवटचा चेंडू कमबॅक का असायचं उत्तम उदाहरण. यावेळचा चेंडू बॅटला ब्लश झालाय. बाकीचं काम फ्लाय स्लिप मध्ये असताना क्षेत्ररक्षक करताना दिसतोय. मयंकने टिपला झेल. विकेट नंबर 2, दुसरा खेळाडू होतोय झेलबाद.
पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 झाल्यात. 59चा पाठलाग करताना 57 झाल्यात. 58चा पाठलाग करताना थोडीशी मात्र पडझड होताना पाहायला मिळाली, ती म्हणजे मंजिरी 11 संघाची. 2 बाद 4 धावा. आणि आपण जाऊया सत्कार सोहळ्याकडे, जिथे मात्र या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे आजचे चीफ गेस्ट निखिलजी भोपी यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. श्री अकॅडमीचे खऱ्या अर्थानं जे फाउंडर आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक तरुणांना एक वेगळी प्रेरणा दिली जाते आणि खऱ्या अर्थानं पोलीस प्रशिक्षण पूर्व भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण जे असतं ज्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जातं. आणि खऱ्या अर्थानं कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण स्टेजकडे कॅमेरा झूम करायचा आहे. श्री अकॅडमीचे एक उत्तम मार्गदर्शक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे निखिलजी भोपी यांचा विशेष सन्मान केला जात आहे आणि तो सन्मान त्यांनी स्वीकारावा अशी आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं ज्यांना विनंती करत आहोत. सोपं नसतं आहे ना तरुणाच्या उंबरठ्यात असताना तरुणांना प्रेरणा देणं आणि त्यासाठी स्वतःकडे काहीतरी कौशल्य असावं लागतं आणि ते कौशल्य खऱ्या अर्थानं असणारे निखिलजी भोपी यांचा विशेष सन्मान ऑन स्क्रीन होताना दिसतोय. विनंती करेन सर्वांना की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण निखिलजी भोपी यांचा विशेष सन्मान करूया. श्री अकॅडमीचे बेस्ट टीचर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अनेक तरुणांना खऱ्या अर्थानं पोलीस भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण ज्यांच्या माध्यमातून दिलं जातं असे निखिल यांचा विशेष सन्मान होताना आपण पाहिला. धन्यवाद. त्यानंतर मॅचकडे आपण जातोय, जिथे मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पहिलं षटक फक्त 4 धावा आणि 2 विकेट्स. प्रवीण कामोडकर. मोठी जुई टेनिस क्रिकेटची ए कॅटेगरी काय हे दाखवणारं गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहिली. आता मात्र स्ट्राईकला येतोय या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर. नाव आहे निमिष भोपी. गोलंदाजाला हर्ष भोपी. खोला टाकला आउटसाइड टॉप स्टंप. यावेळेस मात्र वेग आणि वेग पाहायला मिळाला. निर्धावाला येस शेखर भोईर यांच्या वतीनं बक्षीस येते या गोलंदाजाला. विकेट हॅट्रिक साठी 2000 आणि जर निर्धाव षटक फेकलं तरी सुद्धा 2000 दिले जातील. क्या बात है. शोले चित्रपटातील तो डायलॉग आठवला, लोहा गरम है मार दो हथोडा. क्या बात है. व्हेरिएशन पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने सन्मान देणं पलीकडे उत्तर नव्हतं बॅट्समन कडे. चेंडू मात्र शॉर्ट सिलिमिड ऑन ला आला होता, जिथे सिंगल देऊन गेला आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली जाते 2 बाद 5 वर. 9.7 ची सरासरी आहे. असं वाटलं होतं हा सामना कदाचित एकतर्फी होईल का. नियतीला मान्य नव्हतं, मान्य नाही प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा. आणि खऱ्या अर्थानं काव्या एंटरप्राइजेसचे या गोलंदाजांचं सुद्धा आपण करूया विशेष कौतुक, ज्यांनी 58 धावांमध्ये दुसऱ्या डावामध्ये ज्या पद्धतीनं सध्याच्या घडीला ज्यांची क्षेत्ररक्षण ज्यांचं पाहायला मिळते ना, हे सुद्धा लाजवाब आहे. 12वा प्रतिनिधी होणं सुद्धा सोपं काम नाही अलीकडच्या काळामध्ये. त्यासाठी आपल्याकडे काहीतरी कौशल्य असावं लागतं, तेव्हाच त्या संघाचा ड्रेस आपल्या अंगावरती चढत असतो. ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा खेळला जातोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिड ऑन कडे येतोय चेंडू जज करण्यासाठी. तोपर्यंत सिंगल मिळते आणि सिंगलच्या साह्यानं धावा होत आहेत, त्या म्हणजे 6 धावा. 6 धावा होत आहेत दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये. सध्या ही मॅच आपण पाहताय. साक्षीदार आहेत खऱ्या अर्थानं तमाम जमलेले हे क्रीडा रसिक आणि औचित्य आहे मोठी जुई प्रीमियर लीगचं. 2 मोठे संघ तगडे संघ एकमेकासमोर ठाकलेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही. यावेळचा चेंडू थोडासा स्लोवर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आडव्या बॅटनं स्ट्रोक बनवला. चेंडू डीप मध्ये चालला. सिंगल मॅनला डबल साठी प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू फेकी करेपर्यंत पूर्ण झाल्या 2 धावा. ही प्रत्येक धाव फार महत्वाची असणार आहे. इच अँड एव्हरी रन ही मात्र फार महत्वाची असणार आहे. चला सेफ आहे. 2 मिळाल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचलाय 8 वर. 8 धावा होत आहेत. एक गाव 16 संघ आणि गावची प्रीमियर लीग मोठी जुई प्रीमियर लीग हे फक्त मोठी जुई मध्येच होऊ शकतं. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र खेळला जातो. चेंडू कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर मधून खेळला. चेंडू डीप कडे चालला. सिंगल मॅनला डबल साठी प्रयत्न केला आणि तो सुद्धा पूर्ण होतोय. आता मात्र ज्यानं हेरलंय 1 शॉट. यस फक्त ही सिंगल मिळणार. ही 1 शॉट आहे. सिंगल मिळाली जाते. धावा संख्या होतीये 9 धावा. 9.7 ची सरासरी आहे. 6 षटक 36 चेंडू आणि 58 धावा असं समीकरण असताना षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्रायकर बॅट्समन निमिष भोपी.
खोला टाकण्याचा हा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू क्या बात आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला जातोय. बंटी कामोडकर तिथे आहेत. चेंडू स्टॉप केलाय परंतु सिंगल मिळाली जाते आणि सिंगलच्या साह्यानं 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 58चा पाठलाग करत असताना धावसंख्या होतीये 2 बाद 10 धावा. दोन बाद 10 धावा. पहिलं षटक प्रवीण कामोडकर ज्याने 4 दिल्या आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या. बाद होणारे खेळाडू राकेश कोळी आणि प्रशांत पाटील. त्यानंतर हर्ष भोपी आला ज्यानं खूप चांगलं षटक टाकलं. मी म्हणेन पॉवर प्ले नंबर 2चं जे षटक होतं ज्यामध्ये 6 धावा ज्यानं खर्च केल्या आणि एकही विकेट न मिळाली. परंतु ओव्हरऑल आपण पाहिलं तर परफॉर्मन्स खूप चांगला म्हणावा लागेल. मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही 10 पेक्षा कमी धावा देताना तेव्हा तो षटक चांगलंच म्हणावा लागेल आणि ते काम आतापर्यंत प्रवीण कामोडकर आणि हर्ष भोपी यांनी केले. समीकरण आपण पाहिलं इन शॉर्ट पाहूया. 24 मध्ये 48 करायचे आहेत. आता मात्र सरासरी वाढली आहे, ऍव्हरेज वाढलाय. 9.7 ची सरासरी आता मात्र 12 वरती येऊन टेपली आहे. 12च्या ऍव्हरेजने चालावं लागेल. 24 चेंडू विजयासाठी 48 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा येतोय बंटी कामोडकर. निलेश कामोडकर या नावानं प्रसिद्ध असणारा राऊंड विकेट. फटका फसलाय जो मात्र फ्लाय स्लिप मध्ये उडाला जातोय. दुसरा, तिसरा, चौथा प्रयत्न. ओ माय गॉड, विजय आणि पराभव यामधील अंतर हा मात्र दूर केला. निमिष भोपी नावाचा मोठा वादळ आता मात्र शांत बसवलाय. फलंदाज होतोय झेलपा. ज्या फलंदाजाकडे पाहिलं जायचं तो फलंदाज इथे मात्र निराशेने मैदानातून बाहेर येताना दिसतोय. आणि इथे आपण पाहिला ज्या फलंदाजाचा पहिला बोलबाला राहिला तो फलंदाज इथे मात्र अतिशय स्वस्तामध्ये मैदानातून बाहेर आला निमिष भोपी. म्हणून असं म्हटलं जातं आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आणि प्रत्येक वाटेवरती कधी कधी घडत असतं आणि कधी कधी बिघडत सुद्धा. आज या सामन्यामध्ये मात्र निमिषच्या बाबतीत ते बिघडलंय. अतिशय स्वस्तामध्ये ज्याला ऐन मोक्याच्या क्षणी रामराज्य यावं आणि प्रभू श्री रामाला वनवासात पाठवावं असं मैदानामध्ये निमिषच्या बाबतीत झालंय. ज्या निमिषकडनं खूप मोठी अपेक्षा होती जो मात्र बाद झाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये आला अजय भोईरा. यावेळचा चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दिली. चेंडू डीप मध्ये चालला. सिंगल मिळते. डबल साठी प्रयत्न होणार नाही कारण क्षेत्ररक्षण इथं खूप चांगलं आहे. मानसिक दडपण असतं जे आता सध्या मैदानामध्ये निर्माण केलं. बंटी कामोडकर खूप चांगली गोलंदाजी सध्या साकारली जाते. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने चेंडू रिलीज करताना दिसतोय. वाडा एंड कडून गोलंदाजी चालू आहे. हे सुद्धा एक वेगळं रणनीती आखण्याचं एक वेगळं शस्त्र ज्याने अवलंबलंय आणि तिथून मात्र जो यश मिळाला. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र फसवी गोलंदाजी. अंपायर सिग्नल इथे मात्र आलाय. चेंडू आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे या चेंडूला अवांतर चेंडू घोषित केला जातोय. धावा संख्या 1 ने वाढते. धावा संख्या होते 12 धावा. 12 होत आहेत. स्ट्रायकर बॅट्समन ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाही असा रोहिदास आहे. गोलंदाजी रोहिदासची झाली परंतु त्यामध्ये सुद्धा ज्याला मार बसला. आता रोहिदासला मात्र स्वतःच्या बाबतीत जे बिघडलं होतं ते घडवण्याची वेळ मिळाली आहे. ती संधी मिळाली आहे. पाहूया काय घडतंय.
खोला टाकण्याचा प्रयत्न आहे. चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा खेळला जातोय. डीप मध्ये चाललाय. सिंगलच्या पलीकडे काय असणार आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. समीकरण आता मात्र बदललं जातं. धाबा संख्या होतीये 13 धावा. येणाऱ्या 21 मध्ये 45 करायच्या आहेत. 21 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज आहे. मानसिक दडपण काय असते याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळतं. राकेश, निमिष, प्रशांत बाद झाल्यानंतर रोहिदास आणि अजय हे मात्र स्वतःची विकेट सुरक्षित राहून कसं खेळता येईल याकडे लक्ष देत असताना जोखीम उचलण्यास तयार नाहीयेत. समोर कंबर कसणारी गोलंदाजी बंटी कामोडकर करताना यावेळेस मात्र फटका आहे. हवेमध्ये झेल उडालाय आणि जज सुद्धा केला जातोय. विकेट नंबर 4. चौथा खेळाडू. आता मात्र मंजिरी 11 संघाला देव पाण्यात ठेवण्याची वेळ आली आहे. खेळाडू होतोय झेलबाद. जो आलाय 6व्या क्रमांकावरती, परंतु ज्याला 1 नंबरचं बक्षीस लागतंय. चौकार हॅट्रिक साठी 2000, षटकार हॅट्रिक साठी सुद्धा 2000 दिले जातील. दिवेशला हे बक्षीस आहे. 6व्या क्रमांकावरती दिवेश आलाय. सुरुवातीला येणारे सर्व फलंदाज निकामी झाल्यानंतर आता मात्र वेळ दिवेशवर आली आहे. समीकरण पाहिलं तर येणाऱ्या 20 मध्ये 45 करायचे आहेत. 19 मध्ये माफ करा, 19 मध्ये 45 करायचे आहेत. 2.5 षटकांचा खेळ झालाय. गोलंदाज फलंदाजीमध्ये सुद्धा वडसर आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा बंटी कामोडकर हे नाव आजच्या दिवसामध्ये चर्चेमध्ये राहील. फलंदाजी करत असताना सुद्धा ज्यांनी 25 केल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा फलंदाजांना धावांसाठी धावाधाव करायला लावणारी गोलंदाजी सध्या मैदानात करतोय निलेश कामोडकर. यावेळचा चेंडू कनेक्ट झालाय. हवेमध्ये आहे. डीप स्क्वेअर कडे क्षेत्ररक्षक जज करेल, परंतु चेंडू माय माऊली अक्कादेवी स्टँडला सलामी देणारा हा आलाय उत्तुंग षटकार. पाटील यांचा विशेष सन्मान घेतला जातो आहे, ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठं मोलाचं योगदान दिलं. या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी ज्यांनी सायकल प्रोव्हाइड केल्यात असे सन्माननीय केतनजी पाटील यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. मी गौरवजी पाटील व गौरवजी कॅमेरामॅनला विनंती आहे आपण फोकस करा, स्टेज वरती फोकस करा. केतनजी पाटील बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी ज्यांच्या माध्यमातून या सायकल्स स्पोर्ट्स सायकल्स प्रोव्हाइड करण्यात आल्या त्यांचा विशेष सन्मान केला जात आहे. सोपं काम नाही गावासाठी योगदान देणं, त्यासाठी सुद्धा शेरदिल कलेजा हवा असतो आणि तो ज्यांच्याकडे आहे. म्हणून जोरदार एकदा टाळ्या होऊ द्या केतनजी पाटील यांच्यासाठी. 2 सायकल प्लस 10,000 कॅश ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले असे एक यंग डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहू असे केतनजी पाटील यांचा विशेष सन्मान सध्या ऑन स्क्रीन होता पाहता. मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत केतनजी. सामने खेळवताना तेव्हा वेळेचं पाबंद, वेळेचं महत्व आणि वेळेचं नियोजन ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि त्या तुम्हाला राखाव्याच लागतील.
कारण वेळेचं महत्व काय असते आम्हाला नेहमी आमचे गुरुवर्य नितेशजी पंडित सर रायगड भूषण नितेशजी पंडित सर आम्हाला नेहमी शिकवत असतात. गौरव पांडे आणि गौरव पाटील यांची उपस्थिती प्रामुख्याने इथे पाहायला मिळते, तर त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत. मंडळाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान केला जाईल आणि तो सन्मान त्यांनी स्वीकारावा. गौरवजी पाटील आणि गौरवजी पांडे या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. कॅमेरामॅनला विनंती आहे फोकस करा स्टेजवर. गौरवजी पाटील व गौरवजी पांडे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. शेखरजी भोईर जे इथे सन्मानित करत आहेत. या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सन्माननीय अतिथींचा विशेष सन्मान इथे होत आहे. सन्माननीय गौरवजी पाटील व गौरवजी पांडे यांचा विशेष सन्मान होत आहे. ऑन स्क्रीन सध्या आपण पाहताय सन्मान होत असताना. तर मॅच कडे आपण जाऊया, जिथे 18 मध्ये 39 करायचे आहेत. 18 मध्ये 39 करायचे आहेत. गरज आहे इथे मात्र मोठ्या फटक्यांची. 18 मध्ये 39 करायचे आहेत. गोलंदाजाला प्रवीण कामकोड यावेळेस मात्र फक्त कट केली, दिशा दिले, चेंडू डीप पॉइंट मध्ये गोळीच्या वेगाने निघून चाललाय सीमा पार. चौकार. इरादे स्पष्ट झालेत. येणाऱ्या 17 मध्ये 35 करायचे आहेत. प्रवीण कामोडकरला आल्या चौकार बसलाय. जसं पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती घडलं होतं तसंच पुन्हा एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती झाली आहे. फक्त फलंदाजामध्ये फरक आहे. इथे रोहिदास आहे, तो राकेश होता. आर फॅक्टर आहे. यावेळचा चेंडू फटका फसला जातो, जिथे मात्र झेल आहे. मिड ऑफला उडालेला, सिली मिड ऑफला उडालेला झेल टिपलाय. विकेट नंबर 5. 5वा खेळाडू आता मात्र मंजिरी स्पोर्ट्सचा होतोय झेलबाद. सुरुवात होते मंजिरी स्पोर्ट्स असं म्हणूया, कारण कुठेतरी सुरुवात चांगली झाली होती पण पुन्हा एकदा मात्र कमबॅक करून दिलं. प्रवीण कामोडकर पहिल्या षटकाची पुनरावृत्ती होते की असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा मात्र स्पेशली थँक्स टू निखिलजी भोपी ते उपस्थित राहिले आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांना भविष्यातील कारकिर्दीसाठी खूप सारे आपण देऊया शुभेच्छा. तरुण होऊन तरुणांसाठी प्रेरणादायी होणं हे सोपं नसतं आणि ते निखिल भोपी करताना दिसतात, त्यामुळे त्यांना आपण पुन्हा एकदा त्यांचं कौतुक करूया. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र मॅच रंगली आहे. अगदी असं म्हणावं लागेल मॅच दोन्ही बाजूनी आग लागली असं म्हणूया, जिथे मात्र समीकरण येणाऱ्या 16 मध्ये 35 करायचे आहेत. प्रवीण कामोडकर टू राकेश जोशी. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅटला फ्लॅश होतोय काय? पुन्हा एकदा मात्र पत्त्याचा बंगला जसा कोसळावा हवेच्या झुळकीने तसं प्रत्येक फलंदाज बाद होताना दिसतोय. विकेट नंबर 7. 7वा खेळाडू होतोय, 6वा खेळाडू होतोय झेलबाद. सध्या रंगताना दिसतंय. हे म्हणजे असं झालं एखाद्या बिझनेसमॅन वडिलांच्या मुलाने ज्या पद्धतीने वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती लाईफ एन्जॉय करावी, ज्याला म्हणतात बाप कमाई, परंतु स्वतःचं विश्व शून्यातून निर्माण करावं आणि खऱ्या अर्थाने लाईफ एन्जॉय करावी, ज्याला म्हणतात आप कमाई. सध्या मैदानात ती चालू आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे असं म्हणूया. 6 षटकं 58 करायच्या होत्या आणि त्या करून देण्यासाठी सुद्धा मैदानामध्ये फलंदाजांना वणवण भटकावं लागतंय. महेश पाटील यांनी जर डाय मारून जर झेल टिपला तर त्याला श्रेष्ठ पाटील आणि मयूर पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस दिलं, 2000चं बक्षीस दिलं जाणार आहे. लगातार 3 षटकारासाठी सुद्धा 2000 दिले जातील. हे बक्षीस आहेत, हे प्रेम आहे खेळाडूंवर.
यावेळचा चेंडू हलक्या हाताने खेळला जातो. चेंडू पॉइंट कडून डीप कडे चाललाय. क्षेत्ररक्षण जिथे मात्र लावलं जातं याला म्हणतात खऱ्या अर्थानं पुढचा विचार करणं. खूप चांगलं इथे मैदानामध्ये क्रिकेट सध्या आपण अनुभवताय. प्रवीण कामोडकर ज्यांना पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय. धावा आल्यात त्या आतापर्यंत उग्या 24 धावा. येणाऱ्या 14 मध्ये 34 करायच्या आहेत. 14 मध्ये 34 करायचे आहेत. एक जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आता मैदानामध्ये नवीन खेळाडू दिवेश आहे स्ट्रायकर. दिवेशच्या बॅट मधून डीप मिड विकेट कडे यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक क्रिएट केलाय. बॅट्समन दिवेशच्या बॅट मधून आला हा सलग दुसरा षटकार. MPL चा सर्वात मोठा दादाच ठरलाय स्पॉन्सर करा. आम्हा साऱ्यांच्या है आवडीचा शेखर भोईर हक्काचा. अरे आम्हा साऱ्यांच्या है आवडीचा शेखर भोईर हक्काचा. आमचा शेखर भोईर दादा हा राजा है दोस्ती दुनियेचा. आमचा शेखर भोईर दादा हा राजा है दोस्ती दुनियेचा. थँक्यू. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस शेखर भोईर यांची पुन्हा एकदा कौतुक करणारी सुंदर गणी आपण संगीत ऐकलेत. आणि शेखर भोईर यांच्या वतीनं या चेंडूवरती जर षटकार आला ना तर फलंदाज 2000च्या बक्षिसास पात्र ठरणारा. यावेळचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप इथे मात्र टाकण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. निर्धाव आला. चेंडू निर्धाव आलाय. समीकरण बदललं जात आहे. षटक संपलाय. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58चा पाठलाग करत असताना मंजिरी 11 संघाची धावसंख्या होतीये 6 बाद 30 धावा. 12 मध्ये 28 करायचे आहेत. येणाऱ्या 12 मध्ये आता मात्र 28 करायचे आहेत. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आता मात्र आला कुठे. 9.7 ची सरासरी होती ती आता मात्र 14 वरती येऊन ठेपली आहे. हे हवं असतं प्रेक्षकांना. मॅच मधील खऱ्या अर्थानं चुरस ही प्रेक्षकांना हवी असते आणि ती सध्या मैदानामध्ये निर्माण केली आहे. चांगलं क्रिकेट सध्या पण एन्जॉय करताय. हॅलो. शेवटचे 2 षटक. दोन चेंडू माफ करा 2 षटक आणि 28 ची गरज आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल अगदी सीमारेषेलगत खेटून उभे आहेत. यावेळचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल देऊन जाणारा फटका असणारा मिड ऑन कडे आला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र समजदारीचं क्रिकेट खेळलं जातं. समजदारीचं क्रिकेट सध्या मैदानात पाहतो. 14 मध्ये आता 23 आहेत. 14 मध्ये 27 आहेत. माफ करा 11 मध्ये 27 आहेत. माफ करा 11 मध्ये 27. 11 मध्ये 27 करायचे आहेत. समीकरण बदलला जात आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक त्याच फलंदाजाला दिली आहे ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत सलग 2 षटकार आले आणि तदनंतर एक निर्धाव. दिवेश 6व्या क्रमांकावरती आला आणि 6 नेच त्याने सुरुवात केली. दिवेश पाटील. दोन्ही संघांच्या पाठीराख्यांमध्ये चर्चेला उधाण आला असेल. सामना नक्की जिंकणार कोण. सध्याच्या घडीला आपल्याकडे एकच ऑप्शन आहे उघड्या डोळ्याने हा सामना पाहणं. याच्या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही. सामन्याचा निर्णय सध्या गुलदस्त्यात आहे. बंटी कामोडकर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळचा चेंडू हेलिकॉप्टर लुक आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा फटका आला. फ्लॅट स्ट्रोक षटकार. क्या बात है. डीजे ऑपरेटर 6व्या क्रमांकावरती येणारा फलंदाज जो आल्याला ज्याला बक्षीस लागलं होतं आणि ते अजूनही पिताश्री ग्रुप कडून अजूनही हा सामना जर या फलंदाजाने जिंकून दिला ना तरी सुद्धा पिताश्री ग्रुप कडून त्याला 2000चं बक्षीस दिलं जाणार आहे. हा सामना जिंकून जरी दिला ना तरी पिताश्री ग्रुप कडून याला 2000चं बक्षीस. राऊंड विकेट.
खोला टाकला चेंडू फटका फसला जातोय शॉर्ट लिमिट आपला उडालेला झेल बाकीचं काम यष्टी क्षेत्ररक्षकाने पूर्ण केलं आणि मात्र विजय आणि पराभव यामधील आता मात्र दुवा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा दिवेश पाटील होतोय झेलबा. आता आपण पाहतोय 10 मध्ये 21 असताना बाद झालेला खेळाडू 9 मध्ये 21 करायचे आहेत. 9 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. वाडा एंड कडून गोलंदाजी करत असताना या गोलंदाजाने सुद्धा कंबर कसली असं म्हणायला लागेल जो बंटी आलाय. बंटीचा दुसराच फेल आहे. आतापर्यंत बंटीने 1.3 चेंडू टाकलेत ज्यामध्ये 16 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट्स बंटीने प्राप्त केल्यात. नऊ मध्ये 21 करायचे. क्या बात आहे. यावेळेस मात्र फलंदाजाची फिरकी घेणारा चेंडू दांडी गुल करून जातोय. विकेट नंबर 7. 7वा खेळाडू होतोय. 8वा खेळाडू होतोय इथे मात्र त्रिफळाची. पेक्षा मिळालेल्या वेळेमध्ये आपलं नशीब कसं घडवावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सामना सध्या मैदानामध्ये आपण पाहताय जो काव्या एंटरप्राइजेस व मंजिरी 11 या 2 संघांमध्ये लढला जातोय. पैसा उसूल मॅच. खोला टाकला चेंडू डीप मध्ये खेळला जातोय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून चालाय सीमा पार चौकार.
स्क्वेअर कडे क्षेत्ररक्षक फुलटॉस चेंडू खेळण्याचा हा प्रयत्न आहे, सरळ खेळला जातोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन कडून लॉंग ऑफ कडे आलाय, सिंगल मिळाले, डबल साठी प्रयत्न केला आणि तो सुद्धा पूर्ण. आता मात्र 5 मध्ये 14 करायचे आहेत. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. 5 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 5 चेंडू 14 धावांची गरज. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजाने जे काही कमाल केले त्याच्यावरती आता मात्र विजयाची मुलामी चढवण्याची नामी संधी या 2 फलंदाजांना असेल असं म्हणूया, ज्यांच्या हातामध्ये असतील 5 चेंडू आणि ज्यांना करायचे 14 धावा. क्या बात आहे, फसवला जात आहे पण इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे गडबडले. नजरअटी आणि दुर्घटना गटी असं म्हणूया. सिंगल मिळाली आहे, समीकरण बदललंय. 22च्या स्वरूपात ही सिंगल मिळते. येणाऱ्या 4 मध्ये 13 करायचे आहेत. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 4 मध्ये 13 करायचे आहेत. सामना जिंकला तर इथे मात्र आणि हा व्हाईट बॉल. समीकरण बदललंय. आधीच इथे मात्र समीकरण बदललं जात आहे. 4 मध्ये 12 करायचे आहेत. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. सामना बॅलन्स असं म्हणूया. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. येस ओमकार, फुल टॉस आणि आता मात्र नो बॉल. आता मात्र समीकरण बदलला. 4 मध्ये 11 करायचे आहेत. उघडा डोळे पहा नीट, आता पुढचा आहे फ्री हिट. समीकरण बदललाय. हृदयाची स्पंदने दुप्पट वेगाने वाढवणारी सध्या मॅच आपण एन्जॉय करताय. सामना जेवढा सोपा वाटतोय तेवढा सोपा नक्कीच नाहीये असं म्हणायला आता वावगं ठरणार नाही. 4 मध्ये 11 करायचे. नेक्स्ट डिलिव्हरी फ्रीट असणारा. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस नसतील, ऍज इट इज राहावं लागेल. समीकरण पाहिलं तर येणाऱ्या 4 मध्ये 11 करायचे आहेत. गोलंदाज प्रेम भोपी ओव्हर द विकेट. फुल टॉस होता यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फ्रीट असल्यामुळे इथे मात्र सुरक्षित. समीकरण बदललं. 3-10. 3 मध्ये 10 करायच्या आहेत. 3 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज आणि 10वी विकेट सध्या मैदानामध्ये आहे. 10व्या विकेट साठी भागीदारी मैदानामध्ये होती. माफ करा, 9व्या विकेट साठी. 8 विकेट आतापर्यंत गेलेत. 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. फटका आलाय ऑन साइडला, जिथे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणं कठीण. चेंडू फरार, सीमा पार, चौकार. समीकरण बदललं जात आहे. येणाऱ्या 2 मध्ये 6 करायच्या आहेत. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. प्रत्येक चेंडू गणित ऋतूप्रमाणे सरडा रंग बदलवतो. इथे मात्र प्रत्येक चेंडू गणित सामना रंग बदलवताना. यावेळचा फटका मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू पॉइंट कडे येतोय. सिंगल मिळाली जाते. डबल साठी प्रयत्न केला आणि तो सुद्धा पूर्ण झाला. 2 मिनिट आहेत. शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 4 धावांची गरज आणि बॅट्समन नितेश पाटील ज्यानं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे, ज्याने स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय, ज्याने स्वतःवरती खऱ्या अर्थानं ही जबाबदारी पेलली आहे आणि आता ती जबाबदारी पूर्ण करण्याची वेळ समोर असणार आहे. तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा आता मात्र त्याच्या बॅटकडे आणि गोलंदाज प्रेमच्या बॉलकडे लागले असणार आहेत. ही कंडिशन सध्या आहे मैदानात.
एक चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. पैसा उसूल मॅच आपण सध्या मैदानात एन्जॉय करताय. एक चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. पैसा उसूल मॅच पाहायला मिळाली. 7 षटक 36 ची गरज. 6 षटक 58 करायच्या होत्या. 36 चेंडू 58 करायच्या होत्या. शेवटचा आकडा आणि शेवटचं समीकरण 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. प्रेम भोपी आणि नितेश पाटील या दोघांमध्ये रंगणार या सामन्याचं शेवटचा अगदी शेवटचा क्षण. 1 चेंडू आणि विजयासाठी 4 ची गरज आहे. फुलटॉस 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 आणि इथे मात्र चेंडू अडला जातोय. चेंडू फुलटॉस होता पण इथे मात्र फुलटॉस चेंडूवरती चुकी केली होती गोलंदाजाने, परंतु चुकीचा फायदा उचलता आला नाही फलंदाजाला आणि त्यामुळेच की काय हा सामना तब्बल